हॅलो गाईस, तर आज आम्ही मोडाची भाजी करणार होतो. एक मिनटं, मी नाही, माझा भाऊ करणार होता मोडाची भाजी. इकडे आई चपात्या करत होती. याची तयारी सगळी चाललेली. ह्याची फक्त टेक्निक बघा तुम्ही करायची, बाकी काय बघू नका. इथं आई सांडगे तळत होती. इथं मोडं भाजून घेतलेले, त्याच्यात बेसन वगैरे काय काय तो टाकत होता. मी त्याला खूप वेळ झालं त्याची रेसिपी विचारत होते, पण तो सांगत नव्हता. इथे मी पापड खात होते. आईनं त्याला मी फ्रीजमधून आलं लसूणचे पस काढून दिले. या वाटीमध्ये शेंगदाण्याचा कूट आहे आणि त्याच्यामध्ये तो चटणी टाकतोय. आणि हा मसाल्याचा डबा थोडा इग्नोर करायलाच. आता बघा हा तो काय सांगतोय बघा त्याची रेसिपी. बहुत तेज हो रहा है. आई इथं जिरा राईस करत होती, सो मी असं भात परतवून दाखवते की काम करते असं दाखवायला. इथे त्यांनी फोडणी टाकली होती, त्याच्यामध्ये कांदा टाकला. मग कांदा छानपैकी परतवून असं सोनेरी करून घेतला. त्याच्यामध्ये त्यानं कोणता तरी मसाला टाकलेला म्हणून. त्यामध्ये मग चटणी टाकली 3-4 चमचे, कारण आम्हाला तिखट आवडतं आणि आमची चटणी एवढी तिखट नाही आहे. सो त्याच्यानंतर टोमॅटो टाकला आणि त्याला परतवून घेतलं. परत असं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं त्याला चांगलं. मी इकडं माझं पापड खायचं काम करत होते आणि पापड खाऊन झाले की थोडेसे असे पसरायचे, म्हणजे कोणाला समजत नाही की आपण पापड खाल्ले, ते समज रे हो. त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी ओतलेलं थोडंसं. त्याच्यामध्ये मग भाजलेली मोडं टाकली आणि छान असं मिक्स करून घेतलं. आणि मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कुटाचं आणि बेसन पिठाचं मिश्रण टाकलं आणि ते छान असं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर शूट करायला विसरले गाईस, कारण माझ्या फोनला चार्जिंग नव्हतं. डायरेक्ट जेवतानाच केलं आणि भाजी खरंच खूप छान झालेली. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.